आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। याचाच अर्थ आहे की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं। होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत। हे चक्र फिरतच राहतं। कधी प्राणी सुखात हसतो तर कधी तोच प्राणी दुःखात रडत भेकत असतो। परंतु कालचक्र कधीही थांबत नाही। सुख दुःखाचं हे चक्र फिरतच राहतं आणि मनुष्याच्या जीवनात सुख आणि दुःख पाठोपाठ येत जात असतं। ना चक्र थांबतं, ना सुख किंवा दुःख मनुष्याच्या जीवनात थांबून राहतं। जरी सुख आलं तरी ते कायम राहणार नाही आणि जरी दुःख आलं तरी ते देखील कायम राहणार नाही। म्हणूनच हे पार्था, अनासक्त योगाद्वारे इच्छांवर विजय मिळवणं अत्यावश्यक आहे। कारण इच्छापूर्ती होऊन सुद्धा कधी झाल्यासारखी वाटत नाही। मनुष्य म्हातारा होतो, परंतु आसक्ती जनित इच्छा कधी म्हाताऱ्या होत नाहीत, कधीच म्हाताऱ्या होत नाहीत। पार्था, एक इच्छा अनेक इच्छांना जन्म देत असते। प्रत्येक इच्छेसह मनुष्याची तृष्णा देखील वाढते आणि तृष्णेबरोबरच असंतोष देखील वाढत जातो। मग अशा असंतुष्ट मनुष्याला, जो इच्छांनी ग्रस्त आहे, त्याला उचित अनुचित हा देखील विवेक उरत नाही। पार्था, म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आता तुझ्या इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन। स्थितप्रज्ञता ही कर्मयोगाची शेवटची पायरी आहे। वाह प्रभू, वाह वाह, किती सुंदर विचार सांगितलात तुम्ही। वाह।